अंबरनाथ नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी झालेल्या गोंधळानंतर 5वा स्वीकृत सदस्य म्हणून कुणाच्या नावाला मान्यता मिळणार याकडेच अंबरनाथ शहराचं लक्ष लागलं होतं। हा सस्पेन्स अखेर संपला असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या नावांचं गॅझेट प्रसिद्ध केलंय। यामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी पाटील यांचं नाव नसून भाजपच्या ॲडव्होकेट मारुती डेरे यांचं नाव आहे। त्यामुळे भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीला 3 स्वीकृत सदस्य मिळाले आहेत। मात्र असं असलं तरी शिवसेनेनं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पीठासन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे। त्यावर सुनावणी झाल्यावरच अंतिम नाव कळेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे। अंबरनाथ पालिकेच्या सत्ता स्थापनेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीत स्वतःची नोंदणी केली होती। मात्र नंतर ते शिवसेनेसोबत गेले होते। यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता गट अधिकृत याचा निकाल अद्याप दिलेला नाही। दरम्यान स्वीकृत सदस्यांची निवड करताना भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीनं त्यांच्या गट नोंदणीच्या 32 आकड्यानुसार विश्वजित करंजुले, उमेश पाटील आणि मारुती डेरे अशा तिघांची, तर शिवसेनेनं त्यांच्या नव्या 32 संख्याबळानुसार सुभाष साळुंखे, रोहित महाडिक आणि अश्विनी पाटील यांची नावं दिली होती। मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी भाजपच्या 3 नावांना मान्यता देत शिवसेनेच्या सुभाष साळुंखे आणि रोहित महाडिक यांच्या नावांना मान्यता देत सभा संपवली। यानंतर शिवसेनेनं उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सभा सुरू करत अश्विनी पाटील यांच्या नावाला मान्यता दिली। हे दोन्ही पीठासन अधिकाऱ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी गेले होते। त्यामुळे जिल्हाधिकारी 5वा स्वीकृत सदस्य म्हणून मारुती डेरे यांना मान्यता देतात की अश्विनी पाटील यांना याकडेच अंबरनाथ शहराचं लक्ष लागलं होतं। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबतचं गॅझेट प्रसिद्ध केलं असून त्यात 5वा सदस्य म्हणून मारुती डेरे यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे। मात्र या निवड प्रक्रियेनंतर शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे पीठासन अधिकाऱ्यांचीच तक्रार करण्यात आली असून त्याची लवकरच स्वतंत्ररित्या सुनावणी होणार आहे। त्यात काय निर्णय दिला जातो हे पाहूनच 5वा स्वीकृत सदस्य कोण होतो हे ठरेल अशी प्रतिक्रिया शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ।